विठ्ठल भगवंतांनी पहिला वारकरी आपल्या डोक्यावर का धारण केला तुम्हाला माहित आहे का? याचं रहस्य आपण समजून घेऊया। जेव्हा पांडुरंग वैकुंठातून पंढरपूरला आले आणि आल्यानंतर सगळ्या देवी देवतांना कळाले की पांडुरंग वैकुंठातून पंढरपूरला आले आणि ही बातमी शिवजींना कळते। मग शिवजी आपल्या परिवारासह पंढरपूरला येतात। आल्यावरती त्यांनी वारीची गर्दी बघतात तेव्हा त्यांनी अचंबित होतात आणि पांडुरंगाचं दर्शन कसं घ्यायचं? पार्वती माता गर्दी पाहून बाजूलाच उभे राहते। म्हणून आज बी दक्षिण द्वारला जाताना माता पार्वती पद्मावती म्हणून निवास करते आणि मग पुढे गणपती आणि नंदी पण ती गर्दी पाहतात। भारतामध्ये कुठेही नंदी महादेवांना सोडून राहत नाही, पण पंढरपूरमध्ये एकमेव ठिकाण असं आहे त्या ठिकाणी नंदी राहतात आणि दोन वारकरी असतात, एक म्हणजे गणपती आणि भोलेनाथ। जसं महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर गणपती गर्दी पाहून तिथेच थांबतात आणि एकमेव पांडुरंगांच्या जवळ भोलेनाथ जातात। एवढ्या गर्दीमध्ये भगवान पांडुरंग काय करतात? एवढ्या गर्दीमध्ये माझ्या दर्शनासाठी आले आहेत आणि मग त्यांना स्थान कुठेही नाही आणि मग घेतात भोलेनाथांना आणि डोक्यावर धारण करतात। म्हणून म्हटलं जाते या सृष्टीतला पहिला कोणी वारकरी असेल तर ते भोलेनाथ आहे। आज पण ते शिवलिंग विठ्ठल भगवंतांच्या डोक्यावर आहे। पुजारी दररोज त्यावर चंदन लावतात। तुम्हाला माहित होतं का पहिला वारकरी कोण आहे? तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहा।